शेगाव कचोरी आपण घरी कधीही करून खाऊ शकतो, पण तुरीच्या दाण्याची कचोरी आपल्याला प्रत्येक सीझनमध्ये खायला मिळत नाही। मग आता तुरीच्या दाण्यांचा सीझन आहे, तर या सीझनमध्ये ही कचोरी नक्कीच व्हायला हवी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। ही कचोरी आज आपण तुरीच्या दाण्यांपासून बनवत आहोत। यासाठी सर्वात आधी तुरीचे दाणे आपल्याला काढून घ्यायचे आहे। इथे मी तुरीच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि याचे आपण दाणे काढून घेऊया। दाणे काढण्यासाठी कमीत कमी अर्धा तास वेळ लागतो आणि एवढ्या वेळामध्ये आपले सर्व तुरीचे दाणे काढून होतात। शक्यतोवर तुरीच्या शेंगा कोवळ्या आणि हिरव्यागार घ्यायच्या, जे कचोरीला चव अतिशय छान येते। सर्वात आधी एका कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि तेल टाकल्यानंतर यामध्ये तुरीचे दाणे टाकलेले आहेत। हे सर्व दाणे आपल्याला मंद आचेवर छान असे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हाय फ्लेमवरती हे दाणे कधीही भाजू नका, यामुळे चटणीची चव थोडीशी वेगळी येते। म्हणून शक्यतोवर कमी फ्लेमवरतीच हे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। आवश्यकता वाटल्यास हे दाणे भाजत असताना तुम्ही थोडंसं चिमूटभर मीठसुद्धा टाकून घेऊ शकता। बघू शकता 2 मिनिटं झालेली आहेत। व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीने इथे हे तुरीचे दाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हे दाणे भाजण्यासाठी मला पूर्णपणे 5 मिनिटं लागलेले आहेत। या सर्व दाण्यांना जोपर्यंत डाग येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला छान असे हे दाणे भाजून घ्यायचे आहे। एकदा दाणे भाजून झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटासाठी थंड करून घ्यायचे आणि नंतरच हे दाणे आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचे आहे। तुरीचे दाणे छान असे थंड झालेले आहेत। आता आपण हे दाणे वाटून घेऊया। वाटत असताना यामध्ये पाणी टाकायचं नाही। पाणी न टाकता अशा पद्धतीने जाडसरच आपल्याला हे दाणे वाटून घ्यायचे आहेत। आता आपण कचोरीसाठी पीठ मळून घेऊया। यासाठी 1 कप मैदा घेतलेला आहे। यामध्ये क्रश करून अशा पद्धतीने ओवा टाकून घ्यायचा आहे। ओव्याला चुरगळून टाकायचं आहे, यामुळे कचोरीला छान अशी चव येते। चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे कडकडीत तेल यामध्ये टाकायचं आहे। यामुळेच कचोरी छान अशी खस्ता आणि कुरकुरीत तयार होते। सर्वात आधी आपण तेल टाकल्यानंतर हे तेल सर्व मैद्याला एकसारखं चोळून लावून घ्यायचं, म्हणजे कचोरी आपली तेलामध्ये अजिबातही फुटत नाही आणि कुरकुरीत कचोरी तळून तयार होते। पण टाकलेलं मोहन परफेक्ट झालं की नाही हे कसं ओळखायचं? जेव्हा अशा पद्धतीने मुटका आपण पिठाचा मुठीमध्ये घेतो, तेव्हा त्याचा गोळा बनत असेल तर समजून जायचं की आपण टाकलेलं मोहन आपल्या मैद्याला व्यवस्थित झालेलं आहे। तुमचं जर मोहन कमी झालं असेल तर अशा पद्धतीचा मुटका बांधला जात नाही। त्यामुळे तुम्ही आणखी 1 चमचा भरून कडकडीत तेल यामध्येच आधीच टाकून घ्यायचं आणि नंतरच हे पीठ भिजवायचं आहे। हे पीठ भिजवण्यासाठी अगदी थोडंसं मी पाणी वापरलेलं आहे। फार जास्त पातळ हे पीठ मळायचं नाही, थोडंसं घट्टसरच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। पीठ पूर्णपणे भिजवून झालेला आहे। आता हा मैद्याचा गोळा आपण 10 मिनिटासाठी अशाच पद्धतीने बाजूला ठेवून घेऊया आणि यावरती एक झाकण ठेवूया। तोपर्यंत कचोरीचं स्टफिंग आपण तयार करून घेऊया। एका पॅनमध्ये मी 1 पळी इतकं तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झाल्यावरती त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेला आहे। अर्धा चमचा यामध्ये मी धने पावडर टाकलेला आहे। अर्धा चमचा यामध्ये मी बडीशेप घातलेली आहे आणि 1 टेबलस्पून यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे। आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट टाकलेलं आहे। चिमूटभर यामध्ये मी हळद घातलेली आहे आणि सर्वात शेवटी यामध्ये मी गरम मसाला टाकलेला आहे, किंवा याऐवजी तुम्ही गोडा मसाला टाकला तरीसुद्धा चालेल। गॅसची फ्लेम अतिशय कमी करायची आणि कमी फ्लेमवरतीच हे मसाले आपल्याला छान असे तेलावरती तळसून घ्यायचे आहे।
आता मसाला छान असा तळसला गेला आहे। आता यामध्ये वाटून घेतलेले दाणेसुद्धा टाकून घेऊया। आपण वाटून घेतलेले दाणे या फोडणीमध्ये छान असं मिक्स करून घेऊया आणि चवीनुसार यामध्ये मीठ टाकून घेऊया। दाण्यांच्या असलेल्या सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि सर्व कचोरीचं सारण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। यामुळेच कचोरी चवीला अतिशय छान अशी लागते। गॅस बंद करायचा आहे। नंतरच हे तुरीचे दाणे आपल्याला या कढईमध्ये टाकून घ्यायचे आहे। तुरीच्या दाण्यांच्या झालेल्या सर्व गुठळ्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि हा कचोरीचा मसाला सर्व आपल्याला एकजीव होईपर्यंत मिक्स करायचा आहे। आता यामध्ये अगदी थोडीशी मी कोशिंबीर घातलेली आहे। आता हे स्टफिंग पूर्णपणे तयार झालेलं आहे। कचोरीसाठी लागणारं खमंग स्टफिंग रेडी आहे। आता कचोरी बनवण्यासाठी आपण सर्वात आधी पीठ हलक्या हाताने मळून घेऊया। हाताला तेल लावण्याची अजिबातही गरज नाही। कारण आपण हे पीठ आधीच छान असं घट्टसर मळून घेतलेलं आहे। सर्वात आधी हे पीठ अशा पद्धतीने थोडंसं मळून घ्यायचं आहे आणि नंतर याचे आपल्याला छान असे 2 ते 3 गोळे करून घ्यायचे आहे। जेवढ्या तुम्ही कचोऱ्या बनवणार आहात तेवढेच गोळे इथे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। कचोरी आकाराने तुम्हाला कितपत मोठी हवी आहे त्यानुसार हे गोळे तुम्ही छोटे किंवा मोठे सुद्धा बनवू शकता। पण साधारण ज्या पद्धतीची कचोरी मार्केटमध्ये मिळते अगदी तशाच पद्धतीची कचोरी आज इथे मी बनवणार आहे। यामुळे गोळा थोडासा मोठाच वापरलेला आहे। बघू शकता निंबूच्या आकाराचा एवढा गोळा मी इथे घेतलेला आहे। या गोळ्याला हलकासा मैदा लावून घेतलेला आहे आणि एक छोटीशी पारी लाटून घेत आहे। याऐवजी हातानेच तुम्ही वाटी बनवून सुद्धा घेऊ शकता। अशा पद्धतीची पारी लाटल्यानंतर यामध्ये आपण तयार केलेलं कचोरीचं स्टफिंग भरून घेऊया। स्टफिंगसुद्धा फार जास्त भरायचं नाही, यामुळे कचोरी फुटण्याची शक्यता असते। ज्या प्रमाणामध्ये आपण मैद्याचा गोळा घेतलेला आहे त्याच्या अर्ध्या प्रमाणामध्येच आपल्याला स्टफिंग भरायचं आहे। यामुळे कचोरी अजिबातही तेलामध्ये फुटत नाही। ज्याप्रमाणे आपण मोदकामध्ये सारण भरतो ना अगदी त्याच पद्धतीने इथे कचोरीसाठी सारण आपण या गोळ्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने ही कचोरी छान अशी प्रेस करून घ्यायची आहे किंवा तुम्ही ही कचोरी थोडीशी लाटूनसुद्धा घेऊ शकता। व्हिडिओत दाखवलेल्या पद्धतीने कचोरी लाटत असताना या कचोरीला फार जास्त मैदा लावायचा नाही। जेव्हा आपण ही कचोरी तेलामध्ये तळतो तेव्हा याला लागलेला कोरडा मैदा तेलामध्ये जातो। यामुळे शक्यतोवर कमीत कमी मैद्याचा वापर करून आपल्याला ही कचोरी बनवून घ्यायची आहे। दुसरीसुद्धा कचोरी मी अशाच पद्धतीने तयार करून घेते कारण मला हीच पद्धत साधी आणि सोपी वाटते। याऐवजी मोदकाच्या प्रमाणे सुद्धा तुम्ही ही कचोरीचं स्टफिंग भरून ही कचोरी तयार करून घेऊ शकता। जेव्हा तुम्ही स्टफिंग कचोरीमध्ये भरता तेव्हा कचोरी छान अशी बंद करून घ्यायची, म्हणजे यामध्ये असलेलं स्टफिंग तेलामध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे। सर्व बाजूंनी कचोरी छान अशी पॅक करून घ्यायची, म्हणजे कचोरी छान अशी खमंग तेलामध्ये तळली जाते। अशाच पद्धतीने इथे मी ह्या सर्व कचोऱ्या तयार करून घेत आहे। मी दाखवलेल्या पद्धतीने कचोरी अजिबातही तेलामध्ये फुटत नाही। कचोरीमध्ये स्टफिंग भरल्यानंतर हलक्या हाताने थोडीशी ही कचोरी आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि नंतरच एका साईडने काढून घ्यायची आहे। कचोरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे। तेल छान असं कोमटच आहे आणि कोमट तेलावरतीच आपण ह्या कचोऱ्या टाकून घेतलेल्या आहे। कचोऱ्या तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की कचोरी तळण्यासाठीच आपला फार जास्त वेळ खर्च होतो, कारण ही कचोरी आपल्याला अतिशय मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायची आहे। मीडियम फ्लेमवरती कचोरी तळल्यामुळेच ही कचोरी अतिशय कुरकुरीत आणि खस्ता तयार होते।
कचोरी बनवण्याची जी पद्धत तुम्हाला साधी आणि सोपी वाटेल ती पद्धत तुम्ही कचोरीचं स्टफिंग भरण्यासाठी वापरू शकता। जेवढा वेळ तुमचा कचोरी बनवण्यासाठी खर्च होत नाही त्यापेक्षाही जास्त वेळ फक्त तुमचा कचोरी तळण्यासाठी खर्च होतो। बघू शकता अशा पद्धतीने छान आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तीनही कचोरीला छान असा तांबडा रंग आलेला आहे आणि बाहेरून टम्म अशा फुगलेल्या आहे आणि आतमधून सारण सर्व कचोरीला एकसारखं लागलेलं आहे। बघू शकता अतिशय खस्ता अशी कचोरी आपली तयार झाली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला छान वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।